हो जीवनराव. अरे काय चाललेस? काय चालू आहे? अरे जरा काम होतं म्हणलं ऊन लागल म्हणून जरा पॅक बांधून चाललो. संध्याकाळी जा ऊन उतरल्या आम्हाला काही कळण झाले रा. खरंच का नाही? मला लाज वाटते किंवा कधी कधी तुम्हाला मित्र म्हणायची. मराठवाड्याचे आहेत किंवा तुम्ही? मग अहो कशाचं हे 8 वाजताचं सकाळचं कवळं ऊन पडल्यासारखं ऊन पडाले आणि तुम्ही मराठवाड्यात मध्ये असल्यावर एवढं गमजा बिमजा बांधून टोपी गिपी लावून चाललात. तुम्हाला काहीतरी वाटाव की काळा हे असलं या ना इकडे. हे ऊन लागल शैलेश. कशाचं ऊन लागले? कोणी बघितलं तर मला हसतील तुमचे मराठवाड्यातले पोरं पुण्यातल्या उन्हाला भेलेत म्हणून. हे टोपी बी काढा जा. खायलेत जा. ऊन लागल शैलेश. काय ऊन बिन लागत नाही. अरे अरे जा. आयला लय अवघड झालं राव. काय झालं अवघड? आयला बघ नाही, हा जीवन. काल गेलं ना ते उष्माघाताने. अरे तरी मी त्याला म्हणलं होतं जीवन उन्हात बिनात जाऊ नको. जे कामं जे आहेत ते संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर कर, नाही तर सकाळी कर. जीवनचं वेगळंच होतं भाऊ. म्हणे मी मराठवाड्याचा आहे, मी विदर्भात शिकलोय, मला काय उन्हाने होतं. ऊन बघताय का भैया? नागपूर आहे का विदर्भ आहे का मराठवाडा आहे का काय आहे? हा तरी मी त्याला म्हणलं होतं जीवन काळजी घे. कुठं बाहेर जात असलास उन्हात तर गमजा बांध, टोपी गिपी वापर, टोपी लावून फिर. तू तरी काळजी घे बाबा. सगळं उन्हात बिनात जाताना टोपी बिपी लावून फिर. असं काही करू नको.